रामकृष्ण हरी माझा कीर्तनकार यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। या ठिकाणी आपले परभणी जिल्ह्याचे दबंग खासदार बंडूबॉस आणि ते आपले निष्ठावंत वारकरी आहेत। साहेब वारीच्या दिशेने चालत आहेत। साहेब, काय वाटतं, 8 दिवसापासून आळंदीमध्ये धोधो अशा प्रकारचा पाऊस होता आणि आज वारकरी पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान करत असताना अचानकपणे हा पाऊस थांबला आणि हा ऊन पडले, हे ज्ञानोबारायांचं तुम्हाला काय? काल प्रस्थान होतं, काल दुपारपासूनच निसर्गानं उघडदीप केली आहे आणि आज तर असं कालपर्यंत असं वाटत होतं की सोहळा होतो का नाही, आणि आज तर असं वाटतं की हा सुख सोहळा स्वर्गी नाही, म्हणजे ह्याची देई ह्याची डोळा। माणसानं एकदा तरी जीवनामध्ये वारी अनुभवावी, त्याला त्याचं महत्त्व कळल। म्हणून मी सर्व माऊली भक्तांना ह्या ठिकाणी मनपूर्वक शुभेच्छा देतो की हा सोहळा पंढरपुरापर्यंत आनंदानं, सुख समाधानानं आणि सगळ्या चांगल्या वातावरणात जावं, सगळे संपन्न व्हावी ही वारी, अशी मी माऊलीच्या चरणी प्रार्थना करतो। शेवटी तुझी चिंता त्याशी सर्व आहे, नको खेद करू कोणत्या गोष्टीचा। त्याच्यामुळं माऊलीच्या सगळ्या कृपेनं हे सगळं चालू आहे, त्यामुळे माऊली ह्याच्यामध्ये कुठं अडथळा येऊ दिला असं आम्हाला कोणालाही वाटत नाही। साहेब, आणि आपण साहेबांच्या बऱ्याच वेळेस गवळणी ऐकल्या असतील, बऱ्याच वेळेस मुलाखतीही ऐकल्या असतील, आणि गेल्या वर्षी आपण साहेबांशी मुलाखत केली होती, पण प्रत्येक वेळेस साहेब बोलत असताना ते नुसते खासदारच नसून तर प्रत्येक शब्दामध्ये प्रत्येक शब्दाला त्यांच्या वारकरी संप्रदायाचं, तुकोबारायांचं प्रमाण जोडलं जातं। आणि एवढ्याच बोलण्याच्या माध्यमातून एवढ्यामध्ये साहेबांनी 3-4 प्रमाण आपल्याला सांगितले। साहेब, लाखो वारकरी या ठिकाणी पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान करतायत। या ठिकाणी यांची कुठली अडचण असण्याचं काम आतापर्यंत साहेबांनी केलेलं आहे आणि आताही साहेब या ठिकाणी करत आहेत। आणि आपण पाहताय की आज पहिला दिवस वारीचा आहे आणि तीर्थक्षेत्र आळंदीपासून साहेब या ठिकाणी आजपासूनच वारीला सुरुवात केलेली आहे आणि पंढरपूर येईपर्यंत साहेब याच असंच या ठिकाणी पंढरपूरशी चालत राहतात। आम्ही याच्या माध्यमातून तुम्ही आणखी वारकऱ्यांना काय शुभेच्छा देऊ असतात साहेब? काही नाही बाबा, आता सगळे शेतकरी वारकरी मोठ्या प्रमाणात शेतकरी वर्गातून आहेत आणि सगळ्याला भेटी लागे जीवा लागलीसे असं सगळ्या पेरण्या गिरण्या काही झाल्यात, कोणाच्या राहिल्यात, पण माऊलीचा सोहळा म्हणलं की कोणी सगळं कामधाम सगळं सोडून त्या ठिकाणी सहभागी होतं आहे। देवाला मी माऊलीच्या चरणी एवढी प्रार्थना करेन की बाबा नैसर्गिक चांगल्या ठिकाणी अतिवृष्टी होऊ द्या, चांगल्या प्रकारचा पाऊस पडू द्या, शेतकऱ्याला चांगलं सुख समाधानाचे दिवस येऊ द्या, इडापिडा टळू दे, बळीचं राज्य येऊ दे, अशा